श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. आज आहे वैशाख पौर्णिमा आणि या निमित्तानं आज पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. यामुळे भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद मिळणार आहे. त्याचबरोबर तुमच्या आयुष्यातील ज्या काही समस्या असतील त्या दूर होतील आणि पितरांनाही संतुष्ट होणार आहे. त्याविषयी जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. वैशाख मासातील पौर्णिमेलाच पिंपळ पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. या दिवशी पिंपळाच्या झाडाची विशेष अशी पूजा केली जाते, कारण भगवान विष्णूंचा वास या पिंपळ वृक्षामध्ये असतो. म्हणून या दिवशी पिंपळ वृक्षाची आवर्जून पूजा केली जाते. असंही म्हटलं जातं की श्री विष्णूंचे जिवंत आणि पूर्णतः मूर्तिमान स्वरूप हे पिंपळ वृक्षात आहे. त्यामुळे या दिवशी या पिंपळ वृक्षाची नक्कीच पूजा केली पाहिजे. त्याचप्रमाणे या झाडामध्ये सर्व देवी देवतांचा आणि पितरांचा वास मानला जातो. त्यामुळे या दिवशी पूजा केल्यानं पितरांनाही संतुष्ट होणार आहे. यामुळे पितर देखील तृप्त होतातच. शिवाय भगवान श्री विष्णूंचंही कृपा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होत असतो. त्यामुळे वैशाख महिन्यातील या पौर्णिमेला पिंपळाची पूजा करण्याचे महत्त्व अतिशय आहे. भगवान श्रीकृष्णांनी आपल्या श्रीमद भागवत मध्ये सांगितले आहे की पिंपळ हे त्यांचेच एक रूप आहे. या कारणास्तव पिंपळाची पूजा केल्याने श्रीकृष्ण देखील प्रसन्न होतात आणि आपले जे काही दुःख आहे ते दूर करतात. त्यामुळेच पिंपळाची पूजा करण्याचे विशेष असे महत्त्व मानले गेलेले आहे. तर या दिवशी पिंपळाची आवर्जून पूजा करणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी, धूप दीप दाखवावा, त्याला नक्कीच जल अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही या झाडाची पूजा करत असताना थोडंसं कच्चं पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी कच्चे दूध अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर थोडंसं तुम्ही तीळ देखील अर्पण करू शकता. तीळ, दूध आणि चंदन हे एकत्र मिसळून तुम्ही ते झाडाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे. हे जल अर्पण केल्यानंतर तुम्ही फूल देखील धूप दीप दाखवायचा आहे आणि प्रदक्षिणा मारायच्या आहे. मग तुम्ही प्रदक्षिणा 1 मारा, 2 मारा किंवा 11 जरी मारल्या, जेवढ्या तुम्हाला शक्य होतील तेवढ्या तुम्ही प्रदक्षिणा मारायच्या आहे. यामुळे श्री विष्णूंचा तुमच्यावर कृपा आशीर्वाद राहणार आहे. श्री विष्णू ही पिंपळाच्या मुळामध्ये असतात, तर श्रीकृष्णाचा देठात वास्तव्य असतं आणि फळामध्ये सर्व देवतांचा वास करतात. पिंपळ हे भगवान विष्णूंचे जिवंत रूप मानले जाते. दुसरीकडे श्रीमद भागवत गीता भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सर्व वृक्षांमध्ये सर्वोत्तम हा पिंपळ वृक्ष आहे, कारण ते श्रीकृष्णांचं वास्तविक रूप आहे. त्यामुळे पिंपळ या वृक्षाला अतिशय वैशाख पौर्णिमेला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यानं विविध जे काही तुमचे वेगवेगळे दोष आहेत ते नष्ट होतात. यामुळे अडचणी तुमच्या संपणार आहे. काही समस्या असतील तर त्या देखील दूर होणार आहे. या झाडामध्ये देव आणि पितर या दोघांचा देखील वास असल्यानं याची पूजा केल्यानं घरात सुख समृद्धी राहते. त्याचबरोबर महिलांचं सौभाग्य वाढतं. त्याचबरोबर तुमचा काही आर्थिक काही चणचण असेल, काही आर्थिक समस्या असतील तर त्या देखील या पूजेने समस्या दूर होणार आहे. त्यामुळे आज सायंकाळी तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा 6 नंतर तुम्ही कधीही ही पूजा करू शकता. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. आणि दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.